पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देव यात्रेसाठी नागरिकांची मोठी गर्दी। पौष महिन्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असलेल्या सूर्यनारायण मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे। पौष महिन्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या सूर्यनारायण मंदिरात सोलापूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात। पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर आहे। संपूर्ण मंदिर दगडाच्या मोठ्या शिळावर उभारलेले आहे। या ठिकाणी सूर्यनारायण देवाचा अभिषेक, आरती तसेच इतर नित्योपचारासाठीही भाविक भक्त श्रद्धेने सहभागी होतात। सूर्यनारायण देवाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला शिळेवर विष्णूचे दशावतार असल्याने या ठिकाणी दर्शनाला विशेष महत्त्व आहे। नवसाला पावणारा देव अशी आख्यायिका या ठिकाणी असल्याने दर्शनासाठी भक्तगण मोठी गर्दी करतात। पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सहकाऱ्यांसह पूजा व आरती केली। या ठिकाणी सूर्यनारायण देव मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। सूर्यनारायण देवाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनवडे व सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्केसर यांनी आवाहन केले आहे। आज तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली या ठिकाणी सूर्यनारायणाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावामध्ये महाराष्ट्रातील असलेलं एकमेव सूर्यनारायणाचं मंदिर आणि याची आख्यायिका, या देवाचं महात्म्य आणि महाराष्ट्रातील येणाऱ्या भाविकांची श्रद्धा पौष महिन्यामध्ये एक महिनाभर अतिशय भक्तिभावाच्या वातावरणामध्ये सकाळी पहाटे सूर्यनारायण देवाचा काकडा सुरू होतो। महाभिषेक, काकडा, आरती, महापूजा अशा विविध प्रकारच्या या ठिकाणी देवाला सजवलं जातं आणि एक महिनाभर या ठिकाणी देवाचा हा उत्सव चालू असतो। आज पौष महिन्यातील दुसरा रविवार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लाखो भाविकांची या ठिकाणी ये जा असते आणि सूर्यनारायण असलेल्या श्रद्धेचा एक ही भाविकांचा असलेला विश्वास आहे। एक साक्षात प्रत्येकाला आलेला दैवी साक्षात आहे। म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सोय सूर्यनारायण देवस्थान असेल, ग्रामपंचायत असेल आणि सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, मग पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, दिवसभर विविध कार्यक्रमाच्या बरोबरच येणाऱ्या भाविकांना जेवणाची उत्कृष्ट अशी व्यवस्था या ठिकाणी महाप्रसादाच्या माध्यमातून केली जाते। आता येणाऱ्या तिसऱ्या रविवारी 4 जानेवारी रोजी अतिशय मोठा सोहळा सूर्यनारायण देवाचा छबिना पालखी सोहळा या ठिकाणी निघतो। त्यावेळेला महाराष्ट्रातील नामांकित भजन, भारुडकार, कीर्तनकार विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातून मोठी मिरवणूक काढली जाते आणि लाखो भाविकांची या ठिकाणी उपस्थिती असते। त्या सर्व गोष्टीसाठी नारायण चिंचोली ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि देवस्थान या ठिकाणी तरुण मंडळांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे। तरी सर्व भाविकांनी सूर्यनारायण देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी, महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी यावं असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविकांना विनंती करतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा थांबतो। सूर्यनारायणाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे नारायण चिंचोली गाव सालाबाद प्रमाणे याही वर्षी पौष महिन्यातील यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज दुसरा रविवार आहे आणि या दुसऱ्या रविवार निमित्त आलेल्या सर्व भाविकांचं देखील मी सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने त्यांचं स्वागत करतो आणि ट्रस्टच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असतील, स्वच्छतागृह असेल, स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, महाप्रसाद असेल, या सर्व सोयी सुविधा आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र शासनाला देखील आवाहन करतो की सध्या हे देवस्थान क दर्जामध्ये आहे आणि या गावचा विकास करण्यासाठी, या देवस्थानचा विकास करण्यासाठी, कारण महाराष्ट्रामध्ये
ओरिसा राज्यातील कोणार्क नंतर एकमेव असणार हे सूर्य मंदिर आहे आणि जर या देवस्थानचा विकास जर करायचा असेल तर निधीची गरज आहे आणि महाराष्ट्र शासन ते निश्चितच देवाभावाच्या नेतृत्वाखाली काम करणार हे सरकार आम्हाला या ठिकाणी ब दर्जा देऊन किंवा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून या गावचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी निश्चितच चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा देईल अशा प्रकारच्या अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्व भाविकांना आम्ही विनंती करतो की येत्या 4 तारखेला म्हणजे 4 जानेवारीला या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या मुख्य दिवशी गावातून मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पालखी सोहळा निघत असतो. त्यावेळेला भजन असेल, भारुड असेल, कीर्तन सेवा असेल अशा प्रकारची सेवा या ठिकाणी आम्ही देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देत असतो. तेव्हा सर्व भाविकांनी जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि राज्यातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी अध्यक्ष या नात्याने करतो आणि थांबतो.